तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहे, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. भरत गोगावले यांच्या भावानं धमकी दिल्याचा पांगारे कुटुंबियांचा आरोप. पांगारे कुटुंबियांची पोलिसांकडे तक्रार. रत्नागिरी राजापूर मतदारसंघात राजन साळवी यांचा आगळा वेगळा प्रचार. जया माने यांनी भाताच्या उडीवर चढून वाटले पॅम्पलेट्स. अतुल म्हात्रे यांना शिवराज मित्रमंडळाचा पाठिंबा. रामशेठ घरत यांनी पत्रकार परिषदेतून दिली माहिती. आणि दिलीप भोईर यांनी प्रचारादरम्यान मुरुड तालुका काढला पिंजून. कोळी बांधवांच्या समस्या घेतल्या जाणून. दिलीप भोईर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद. पाहुयात सविस्तर वृत्त. 194 महाड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचं वारं चांगलंच तापू लागलंय. अशातच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पिंपळवाडी गावातील पांगारे कुटुंबाला आमदार भरत गोगावले यांचे बंधू चंद्रकांत गोगावले यांनी धमकी दिली असल्याचा आरोप पांगारे कुटुंबियांनी केलाय. 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रचार सभेमध्ये लोकांमध्ये आमदार भरत गोगावले यांना मतदान न केल्यास देव कोपेल आणि गावामध्ये बूथ लावल्यास जीवे ठार मारले जाईल अशी धमकी दिल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिसांकडे करण्यात आली. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील पिंपळवाडी हे आमदार भरत गोगावले यांचं गाव. या गावामध्ये पांगारे कुटुंबाचे सामाजिक योगदान मोठे आहे. असं असताना आमदार भरत गोगावले यांच्या सांगण्यावरून त्यांचे बंधू चंद्रकांत गोगावले हे पांगारे कुटुंबाला धमकी देत असल्याची माहिती बाबू पांगारे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. इलेक्शन आले आमदार भरत गोगावले यांचे भाऊ चंद्रकांत मारुती गोगावले प्रत्येक टायमाला गावाची मीटिंग लावून आम्हाला धमक्या देत असतात. जीवे ठार मारण्याची धमकी देत असतात. वरून कोण गावात माझ्या विरोधात जाईल उठील त्याला मारण्यात येईल. आणि गावात असं ठरतं की गाव पांढरीला सगळे मिळून नमस करायचा. त्यांना काही दुखापत होऊ दे, कोण विरोधात मतदान करील त्याला. आणि जो माझ्या विरोधात बूथ लावी त्याला पण जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. तरी आम्हाला संरक्षण मिळावं याबाबत मी सगळं विनंती करीत आहे. इलेक्शन संदर्भात मीटिंग झाली होती त्यांची आणि त्या मीटिंगमध्ये असं त्यांचं ठरवण्यात आलं की बाबा जो इथे इलेक्शनमध्ये भरत मारुती गोगावले यांच्या पक्षाला जर वोटिंग केली नाही तर त्याला जीवे ठार मारण्यात येईल. आणि ग्रामदेवताचं जे मंदिर आहे आमचं कालभैरवाचं, त्या कालभैरवाच्या मंदिरामध्ये पूर्ण गावाला उभा करून त्यांनी सांगितलं की बाबा जर क्रॉस वोटिंग तुम्ही केलीत तर त्यांची वोट इजा पोचावी, हातपाय वाकडे व्हावेत वगैरे. तर या सर्वांपासून माझ्या फॅमिलीला, माझ्या पूर्ण कुटुंबाला भरत मारुती गोगावले या माणसापासून धोका आहे. मी वारंवार पोलीस स्टेशनला एक तक्रारी दिलेल्या आहेत. अजूनही त्यांच्यावरती काही कारवाई केली नाही. आणि आता परत अंधश्रद्धाच्या भावनिक हे घालून लोकांना मंदिरामध्ये उभे करून त्यांना सांगितलं की बाबा जर मतदान केलं नाही तर तुमची बोटं वाकडी होऊ द्या त्यांची, जो मत टाकणार नाही. तर हे कितपत योग्य आहे? ते कधी बोललेत? 10 तारखेला रविवारी गावामध्ये बोलले की कुठे बोलले? गावाच्या मीटिंग मध्ये मंदिरामध्ये. तर भरत मारुती गोगावले या माणसापासून माझ्या पूर्ण कुटुंबाला जीवाचा धोका आहे आणि मला संरक्षण मिळावं यासाठी मी पत्रकार परिषद घेतलेली. माझ्या पूर्ण कुटुंबात आमदार भरत गोगावले यांच्यापासून धोका आहे आणि ते ना पोलीस स्टेशनला जुमानत ना कुणाला गावाला जुमानत. त्यांची फक्त एकाधिकारशाही आणि हुकुमशाही गाजवतात गावामध्ये.
190 उरण विधानसभा मतदार क्षेत्रात तिहेरी लढत प्रामुख्यानं मानली जाते असं असताना या ठिकाणी श्रीकन्या तेजस डाके या आपण केलेल्या समाजसेवेतून जनतेजवळ निर्माण केलेले कौटुंबिक संबंध दृढ असल्यानं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। सोमवारी उलवे येथे त्यांची जाहीर सभा पार पडली। या सभेला शेकडोच्या संख्येनं महिलांनी गर्दी करत उरणची लाडकी लेक आमची लाडकी बहीण असा उल्लेख करत श्रीकन्या डाके याच उरण विधानसभा क्षेत्रातून विजयी होतील असा नारा दिलाय। यावेळी उमेदवार श्रीकन्या डाके यांचे पती तेजस डाके, सासरे माजी सरपंच कैलास डाके, मनोहर म्हात्रे आदी उपस्थित होते। यावेळी उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली, तर माजी आमदार शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांना देव माणूस म्हणत मनोहर भोईर यांनी त्यांच्याजवळ अवतीभोवती फिरणाऱ्या अस्वलांपासून सावध राहण्याचा इशारा देखील देण्यात आला। खरोखर मी आज त्यांची दिलगिरी व्यक्त केली। तुम्ही सर्व पत्रकारांनी बघितलेलं आहे, कारण ज्या पद्धतीने मी इथे आयोजन केलं होतं ते आमच्या कल्पना पलीकडे गेलं आणि लोकांनी आम्हाला भरभरून इथे शहरात सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे। त्याच्यामुळं नक्कीच आमचा कॉन्फिडन्स लेवल आणखी वाढलेला आहे, कारण जे लोक वल्गनी करायची हा खेडेगावातला आहे, याचा शहरी भागात काही संबंध नाही। तर त्यांनी आजची सभा मी याच कारणासाठी लाईव्ह ठेवलेली आहे की तेजस डाके हा सर्व ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्याच्यासोबत असंख्य त्याचे समर्थक सोबत आहेत। आज आमच्याकडे कुठला पक्ष नाही, चिन्ह नसताना सुद्धा शेकडो संख्येने आम्ही जाहीर सभा घेतो। याचे साक्षीदार पत्रकार तुम्ही सुद्धा आहात आणि ही माहिती तुम्ही या माझ्या विरोधात उभे असणाऱ्या सर्व नेत्यांना दाखवावी अशी तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे। साहेब, आज आपण लोकनेत्यांना एक सूचना दिलेली आहे, एकंदरीत काय भावना होती याच्या पाठीमागे? राजकीय भावना होती, सामाजिक भावना होती, की भूमिपुत्रांच्या बाबतीत कुठली काळजी होती आपण? नक्कीच एक सामाजिक भावना होती। लोकनेते रामसिंग ठाकूरांनी आपल्या समाजाला कशा प्रकारे आपला समाज प्रगती करेल, कशा प्रकारे आपल्या समाजाची मुलं पुढे जातील, कशा प्रकारे आपल्या समाजाच्या मुलांना उच्च शिक्षण मिळेल, हे सर्व त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी ते केलेलं सुद्धा आहे। आज आगरी कोळीकरांच्या समाजाच्या विकासामध्ये 100% महत्वाचा वाटा हा लोकनेते रामसिंग ठाकूर साहेबांचा आहे आणि ते आम्ही एक्सेप्ट करतोय। आमचं हा भारतीय जनता पक्षाच्या पार्टीला विरोध नाही आहे, परंतु त्यांनी जो आमच्यावर हा जो कोण उमेदवार लादलाय या उमेदवाराला विरोध, त्यांनी आमच्या समाजाची निवड थट्टा मस्करी टिंगल टवालीच केलेली आहे। म्हणून मी आज ठाकूर साहेबांच्या या पुण्यभूमीत आलेलो आहे आणि इथे जाहीर सभा घेऊन त्यांना आज विनंती केलेली आहे। आम्ही रामसिंग ठाकूरना खरोखर रामासारखे मानतोय, त्याच्यामुळे आम्हाला विनंती करण्याचा अधिकार आहे, हक्क आहे। मी विनंती करण्यासाठी आलोय की साहेब, या व्यक्तीला जर आपण सहकार्य केलं, या व्यक्तीला जर तुम्ही मदत केली तर आपल्या समाजाचा ऱ्हास होईल, आपल्या समाजाचा अस्तित्व नष्ट होऊन जाईल। हे विनंती करण्यासाठी मी त्यांना आलोय की जेणेकरून साहेब तुम्ही याच्या डोक्यावरून जो हात ठेवलेला आहे तो हात काढा आणि आपल्या समाजाला अधोगतीकडे न नेता यशाच्या शिखराकडे घेऊन चला, यासाठी मी त्याला विनंती करायला आलो। सध्या कोकणात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे, त्यातच कोकणातील शेतकरी भात कापणीच्या कामात व्यस्त आहे। असं असताना रत्नागिरी राजापूर मतदारसंघात आगळ्या वेगळ्या प्रकारे प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। रत्नागिरी राजापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजन साळवी यांचा प्रचार थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केला जात आहे। संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जया माने हे राजन साळवींच्या प्रचारार्थ शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भाताच्या उडवीवर चढून राजन साळवी यांचा प्रचार करत असल्याचं दिसत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मात्र यावेळी प्रथमच मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळते। राजापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात किरण सामंत यांनी आव्हान उभं केलंय, तर आता राजापूर लांजा साखरपा मतदारसंघात किरण सामंत यांचा जोरदार प्रचार सुरू आहे आणि आता किरण सामंत यांच्या पत्नी वर्षा सामंत या स्वतः किरण सामंत यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या असून मतदारसंघात गावोगावी जात मतदारांच्या भेटी घेताना दिसून येत आहेत। यावेळी किरण सामंत यांनी तुम्हाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी स्वतः देखील कटिबद्ध आहे असं आश्वासन वर्षा सामंत यांच्याकडून दिलं जात आहे। ज्या आईच्या वयाच्या आहेत त्याला मुलगा समजून आणि बाकीच्यांनी बहिणी समजून मतदान करा आणि काम झालं की तुम्ही तशाच हक्काने परत आम्हाला कॉल करून तुमची कामं करून घ्या, काय असतील।
महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना शिवराज मित्र मंडळाकडून जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती रामशेठ घरत यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. 191 पेण विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. दिवसेंदिवस त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांची आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढते. माजी अर्थ आणि बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या पाठोपाठ आता रामशेठ घरत यांनी देखील अतुल म्हात्रेंना पाठिंबा जाहीर केला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रामशेठ घरत यांनी भाजपकडून निवडणूक देखील लढवली होती. रामशेठ घरत यांचे समाजकार्य देखील मोठे असून भाजपवरील नाराजीने त्यांनी अतुल म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यांच्यासोबत प्रचारात ते सामील झालेत. सर्वांनी शिटी या निवडणूक चिन्हावर मतदान करत अतुल म्हात्रे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मी कार्यकर्त्यांना एकच आवाहन करेल की गेले 10 वर्षापासून इथे काहीच म्हणजे झालेलं नाही इथे, तर माझा पूर्णपणे सपोर्ट असेल महाविकास आघाडीला आणि अतुल म्हात्रे यांना माझा सपोर्ट असेल. आपल्या कार्यकर्त्यांनी कोणत्या चिन्हावर मतदान करावं? जे माझे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी शिट्टीला मतदान करावं अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो. अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघात प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. त्यातच महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी विधानसभा क्षेत्रात केलेलं काम किंवा महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवार शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील या निवडणूक रिंगणात उतरल्यात. मात्र या दोन्ही मातब्बर उमेदवारांसमोर कडवं आव्हान म्हणून भाजपमध्ये बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर उभे आहेत. भोईर यांचा प्रचार वेग घेतोय. अनेक कार्यकर्ते दिलीप भोईर यांच्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहेत. सोमवार आणि मंगळवारी दिलीप भोईर यांनी मुरुड तालुक्यात घराघरात जाऊन तालुका पिंजून काढला. यावेळी मतदार नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेत छोटमशेठ भोईर यांना आमदार करण्याचं आश्वासित केलंय. यावेळी त्यांनी मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाडा या ठिकाणी मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या. मच्छीमार बांधव हे कधीही प्रकल्पाला किंवा विकासाला विरोध करत नसतात. मात्र शासनाने त्यांच्या अडचणी जाणून घेणे गरजेचे असल्यानं मच्छीमार बांधवांचा हक्काचा माणूस हा विधानसभेत जाणं गरजेचं असे म्हणाले. आज ज्या वेळेला या विधानसभेमध्ये येणाऱ्या राजपुरी गटामध्ये आज आमचा प्रचार दौरा आहे. ज्या वेळेला प्रत्येक ग्रामपंचायत करत येत असताना आज बघितलं तर अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. सर्वच स्तरातून सर्व लोकांच्या हितासाठी म्हणून हा उमेदवार असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने सर्वच जनता माझ्याबरोबर एकजुटीने प्रचारासाठी उतरलेली आहे. मतदारांना काय आवाहन कराल आजच्या वेळी? मतदारांना आवाहन करेन की येणाऱ्या 20 तारखेला आपण सकाळी 7 वाजता आपण मतदान करणार आहोत ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आपण मतदान करताना आपला या मतदारसंघाचा किंवा या विधानसभेचा लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने असायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे की आणि या विधानसभेला जो विकासाचा अभाव राहिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी एकमेव उमेदवार जो अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेली आहे दिलीप भोईर म्हणजे छोटा. इथे दिघी पोर्ट जे आहे अदानीने आता घेतलेला आहे याच्या विकासामध्ये त्याच्या कोळीवाडाने यांना कसं सामावून घेतो? बरोबर आहे. हा प्रश्न तर एकदम प्रामुख्याने आहे. आज दिघी पोर्ट आलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून इथे चालू आहे आणि बऱ्याच वेळेला ह्या आमच्या कोळी बांधवांनी अनेक वेळेला त्यासाठी आपला विरोध दर्शवला होता. पण विकासात्मक किंवा ह्या महाराष्ट्र किंवा या विधानसभेचा विकास व्हावा, प्रत्येकाला हाताला रोजगार मिळावा. पण आमचे जे कोळी बांधव आहेत त्यांनी विरोध अशासाठी केला होता की जे आम्हाला होणारा त्रास, कारण मगाशीच म्हटलं मी समुद्र हा आमचा शेती आहे. आमच्याकडे शेती नाही आहे पण समुद्र हाच आमचा शेती आहे. जेव्हा आमच्या जाळ्याला मच्छी लागेल त्यावेळेला आमचा त्याच्यावरती उदरनिर्वाह होता. म्हणून प्रत्येक वेळेला या कोळी समाजाने तिथेशी विरोध केला होता. पण आजही त्यांना त्यांच्या मूलभूत पोट जे आहे ते मच्छीवरती आहे तर ते वगळून शासनाने करावं आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. आणि आमचे दीपकजी गीते असतील किंवा हे सर्व समाज आहे आजपर्यंत प्रत्येक वेळेला न्यायिक भांडत असताना त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी आज खऱ्या अर्थाने मी
नवी मुंबईत बंडखोरी झाली असली तरी ऐरोली विधानसभेतून गणेश नाईक आणि बेलापूर विधानसभेतून मंदा म्हात्रे हे भाजप उमेदवार जिंकतील असा विश्वास भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. निकाल लागल्यानंतर बंडखोरांना त्यांची ताकद समजेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय. बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवली, तर महायुतीच्या विजय नाहाटा यांनी देखील बंडखोरी केली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही बंडखोरांना इशारा दिलाय. नवी मुंबईतील प्रचारासाठी वेळ कमी असल्यानं दररोज 5 ते 6 सभा घेऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला फक्त 13 दिवस मिळालेत, त्यामुळे वेगानं प्रचार करत आहोत असं देखील ते म्हणालेत. तर फडणवीस यांनी महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात येईल असा आत्मविश्वास देखील व्यक्त केलाय. नवी मुंबईतील विजयी सभेला मी नक्की येईन असं सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना उत्साह दिला. शेकडो कार्यकर्त्यांसाठी बॅटरी चार्ज झाली की नाही? खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये आणि या नवी मुंबईमध्ये नाईक साहेबांनी केलेलं जे काम आहे हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाहीये. खऱ्या अर्थानं नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून नाईक साहेबांकडे पाहिलं जातं आणि मी नेहमी पाहतो की मी मुख्यमंत्री असताना असेल, मी विरोधी पक्ष नेत्यांना असेल किंवा आता उपमुख्यमंत्री म्हणून असेल, या नवी मुंबईमध्ये कुठलीही गोष्ट ही जर जनहित विरोधी आहे असं नाईक साहेबांना वाटलं तर ते प्रचंड अस्वस्थ असतात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नवी मुंबईच्या विकासामध्ये तसूभरही डायल्युशन होऊ नये, चुकीचं काम होऊ नये, कुठे चुकीचे रिझर्वेशन जाऊ नये, चुकीच्या पद्धतीनं जागांची विक्री होऊ नये, नवी मुंबईचे जे मैदान आहेत ते वाचले पाहिजेत, मँग्रोव्ज वाचले पाहिजेत, या ठिकाणचे जे काही आपले लंग्स आहेत, आपली फुफ्फुसं आहे, अशा ग्रीन स्पेसेस वाचल्या पाहिजेत. याकरता टोकाचा आग्रह त्यांचा असतो आणि त्याकरता पडेल ती किंमत देऊन संघर्ष ते करत असतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज नवी मुंबई हे शहर देशातलं एक अतिशय उत्तम आणि सुंदर शहर झालं आहे. याचं कारण अशा प्रकारचे नेते या शहरामध्ये सातत्याने लक्ष ठेवून असतात आणि या शहराला एक दिशा देत असतात. महानगरपालिकेच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्याने त्यांनी ही दिशा देण्याचं काम केलं आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की याही वेळी आधीपेक्षा आजपर्यंत त्यांनी जी काही मॅक्सिमम लीड घेतली असेल, जो साहेबांचा रेकॉर्ड असेल, स्वतःचाच रेकॉर्ड यावेळेस ते तोडतील आणि प्रचंड मताने निवडून येतील. आणि नवी मुंबईमध्ये आपली जी बेलापूरची जागा आहे, ज्यावर मंदाताई म्हात्रे आपल्या उमेदवार आहेत, त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढते आहे. आपले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे की या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टी निवडून येईल आणि 100% निकाल नवी मुंबईचा हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असणार आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.